शिवरिंग करतो मी। एका बोटचे 10,000 रुपये घेतात ते लोक। सकाळपासूनची माझी 6वी बाईक आहे। गर्दी आहे बघा, गर्दी बघा, ट्रॅफिक जाम आहे पूर्ण इकडे। जल्दी जाना पड़ेगा। यहाँ से कुछ ये बड़े वाले ब्रिज से? बड़े वाले से जाना पड़ेगा। बाप रे बाप। फॅमिली भेटली होती महाराष्ट्र जालना। ज्यासाठी 1400 किलोमीटर क्रॉस करून आलोय बसमध्ये, 30 तास काढून, ते पण सोलो। पेड़ से हमेशा दूरी बना के रखो। पाणीचा फ्लो दिसतोय, हा संगम आहे पूर्णपणे। हॅलो, कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच असायला हवं। आज मी फायनली निघतोय महाकुंभ बघण्यासाठी आणि मी जातोय सोलो आणि मी आता आहे गोरेगाव ईस्टला। 6चा टाइम दिलाय बसने आणि आता टाइम दिलाय 5:45. सोलो असल्यामुळे खूप धमाल येणार आहे आणि त्यामध्ये मला 24 ते 25 तास एकट्याला बसमध्ये काढायचं आहे। खूप मजा आहे। तुम्हाला मी एक लाईव्ह अपडेट देत राहील, तुम्ही नक्कीच बघत राहा। हॅलो, गुड मॉर्निंग। बस एवढी चांगली आहे, एवढी कंडिशन खूप मस्त आहे आणि खूप थंड करून ठेवलं बसने। म्हणजे मी संध्याकाळी 6 वाजता बसमध्ये घुसलो होतो, 7-7:30 मध्ये झोपून गेलोय। आता डायरेक्टली उठलो मी 12 ते 13 तासानंतर उठलो। अजूनपर्यंत मी आता अमरावतीला पोहोचलोय। खूप लेट चालली आहे बस। प्रयागराजला पोहोचण्यासाठी कमीत कमी रात्री 8 ते 9 तरी वाजतील आहे। आता टाइम तरी 6:35 आणि मी शिहोराच्या पुढे आलोय। मध्य प्रदेशमध्ये एंट्री केली आणि इथनं मला आता प्रयागराजला पोहोचण्यासाठी 4:30 ते 5 तास दाखवते। म्हणजे रात्री 11:30-12 वाजेपर्यंत प्रयागराजमध्ये पोहोचेल आणि बस आमची 4 तास लेट चालले आहे, कारण की हे जे बसमधले पॅसेंजर आहेत ते खूप स्लोली म्हणजे प्रत्येक 100 किलोमीटर नंतर कोणाला वॉशरूम जायचं असते, कोणाला काही ना काही खायचं असते, त्यामुळे खूप टाइम वेस्ट होतोय। आता वाजलेत 12:05 आणि अजून परत रिवामध्येच आहेत। पोचायला पाहिजे 8 वाजता आणि आता मध्येच असं झालं की मागच्या हॉटेलला गाडी थांबली होती, तिकडे 4 पॅसेंजर तिकडे थांबले, त्यामुळे आता इकडे त्यांची वाट बघत थांबलेत। आता ते कधीपर्यंत येतील काय माहिती नाही। खूप थंडी आहे रे, खूप थंडी आहे। से आने के लिए दूसरा रूट बनाए हैं। डायरेक्ट भी छोड़ते हैं। अच्छा, तो ज़्यादा दूर है। हाँ। पेड़ से हमेशा दूरी बना के रखो। लोग हैं, कोई दिक्कत नहीं है। 8-10 लोग रहते हैं तो दिक्कत है। हाँ ना। 2 व्हीलर भी चल रहा है। हाँ, ये बाइक सेवा भी चल रही है। बाइक सेवा भी चल रही है। हॅलो, फायनली पोहोचलो मी प्रयागराजमध्ये आणि 4:30ला पोहोचलो होतो। किंवा टॅक्सी तुम्हाला काहीच भेटत नाही तुम्हाला त्या संगमपर्यंत जाण्यासाठी। तर इकडे बाईकवाल्याने सेवा चालू केल्यात, ते लोकांची लिफ्ट घेऊन तुम्ही येऊ शकतात। मी सुद्धा तेच केलं आहे आणि खूप थंडी आहे। आता तरी टेम्परेचर 10 डिग्री आहे। चांदी का है अभी। फायनली एक बोट भेटली आहे आणि पर पर्सन 1000 रुपीज, म्हणजे एका बोटचे 10,000 रुपये घेतात ते लोक। आणि इथे खूप लूटमार चालतो आहे। 10,000, 1500, 2000 काही रेट लावतात। पण आम्ही एक फॅमिली होती, त्याच्यासोबत बसलोय मी आणि मला चान्स भेटलाय। बघा मस्त व्ह्यू वाटतं, खूप भारी वाटतं। जिकडे यायचो तो ते आज कंप्लीट झालंय। परफेक्ट टाइमवर आम्ही इथे पोहोचलोय ना। एवढं भारी सनराईज होतोय ना, खूपच मस्त आहे। आणि हे इथला व्ह्यू बघा फक्त, आणि तुम्हाला मी सनराईज दाखवतोय। काय मस्त वाटतोय, का मस्त वाटतोय। पाणीचा फ्लो दिसतोय, हा संगम आहे पूर्णपणे। हे संगम आहे ना भैयाजी, संगम आहे। आणि फायनली पोहोचलोत आम्ही आता। तो पानी आ रहा है, वो पानी कहते हैं। समजून येतो पाण्याचा कलर लागली, हे बघा इथे समजून कलर। गंगा यमुना, वाह खूप मस्त।
संगमवर पोहोचले आता स्नान करण्यासाठी आम्हाला त्या साईडला कुठेतरी जावं लागणार आहे. तर जात आहेत तिकडे. हे क्रॉस करून सर्व त्या बाजूला जायचं आहे स्नान करण्यासाठी. ज्यासाठी 1400 किलोमीटर क्रॉस करून आलो आहे बसमध्ये 30 तास काढून, ते पण सोलो. ते हे हा चान्स मी मिस नाही केला, यासाठी मला खूप प्राऊड फील करतो. मी 144 वर्षानंतर एकदा येतो आहे आणि मी आज हे कम्प्लीट मी स्वतः आलं आहे, त्यासाठी मला खूप भारी वाटतं. अभी जाइए जाऊ. ही फॅमिली माझ्यासोबत खूप मस्त आहे रे, खूप क्यूट फॅमिली आहे. नंतर झालंय माझा शिवरिंग करतो मी, खूप थंडी आहे. 9 डिग्री टेम्परेचर. आता व्हिडिओ काढतो फोन असा हलतोय. फायनली कम्प्लीट झालंय. बस ह्याचसाठी आलो होतो. फायनल त्रिवेणी संगमवर माझी आंघोळ झाली आहे आणि खूप भारी आहे, खूप मस्त आहे. लाईफमध्ये हा चान्स मला एकदाच भेटणार होता 144 वर्षानंतर, म्हणून हा मिस नाही केला. मी ते आलो, ते पण सोलो. आणि हा बघा टॉवेल घेऊन फिरतोय कारण केस ओले आहेत, त्यामुळे खूप थंडी लागते. आणि हे बघा हाच प्लेस. हो माझी बॅग तिथे जाऊन मला कपडे चेंज करावे लागतील, कारण की मी ज्या फॅमिलीसोबत आलो आहे ती जळगावची फॅमिली आहे. खूप खूप जास्त थंडी आहे. ठीक आहे माझी बॅग. मी यांच्यासोबत आलो आहे, जळगावचे दादा दिले मला ह्या लोकांनी. हे अशी पूजा केली जाते इकडे आणि मी मलाही सांगितलं त्याप्रमाणे मी सुद्धा पूजा केली आहे. आणि मी खूप लक्की आहे की मला यांच्यासोबत यायचा चान्स भेटला, कारण की मला काहीच माहिती नव्हतं आणि मी ते काहीच घेऊन नव्हतं आलो पूजा करण्यासाठी, आणि यांनी मला सर्व काही दिलं पूजा करायला. खूप छान प्रकारे माझं स्नान झालं आहे आणि मी तिथं निघतोय. ते मी जे आता स्नान करण्यासाठी आलो होतो ते मला ही फॅमिली भेटली होती. महाराष्ट्र जालना, ते जालनामधून आले आहेत. खूप छान फॅमिली होती आणि आम्ही पूजाचं काहीच सामान घेऊन नव्हतो आलो. ह्यांनी सर्वांनी मला सामान दिलेत. हे छोटू आहे, ते दादा आहेत, त्यांची पूर्ण फॅमिली. इकडे तर फुल बोट एकमेकांना चिपकत आहेत. तर आता स्नान तर झालंय माझा आणि मी आता जातोय सेक्टर 89च्या त्या दिशेने. दिसतो तुम्हाला सकाळी जेव्हा आलो होतो 5 वाजता इथे तेवढी गर्दी नव्हती आणि आज थोडी गर्दी वाढत चालली आहे. जसं जसं डे होतोय तसं तसं गर्दी वाढत आहे. ओ सॉरी, धक्के पण मारतात तेवढे लोक. बापरे बाप. यहाँ से बंद नहीं है, यहाँ से बंद नहीं. ब्रिज पे क्रॉस करने जाना है मुझे. बंद है, इधर से जाना पड़ेगा. बंद है यहाँ से कुछ ये बड़े वाले ब्रिज से. बड़े वाले से जाना पड़ेगा. गाडी तर जाऊच शकत नाही इकडे. तर बाईकवर जातोय म्हणून चाललोच आम्ही लोक स्लोली. गर्दी आहे बघा, गर्दी बघा. ट्रॅफिक जाम आहे पूर्ण इकडे. कोई सामने ही आहे. चालतोय फक्त. ब्रिज नंबर 26, 25, 26, 27, 28 सर्वच बंद. आता ब्रिज नंबर 30च्या इथे आणि मला सेक्टर 18, 19च्या त्या एक दिशेने मला जायचं आहे. तर बघूयात. खूप चालतो आहे, खूप चाललो आहे आज. अजूनपर्यंत संध्याकाळपर्यंत चालायचंच आहे फक्त. फुल चालून थकलो आहे आणि थकले म्हणजे मजा आली चालायला. आणि ऊन पण जेवढी पहाटे थंडी लागत होती तेवढी आता गरमसुद्धा होते. 29 नंबरवर ब्रिज क्रॉस करून मी ह्या बाजूला आलो होतो. आता मला 17 ते 18 सेक्टर नंबरच्या इथे जायचं आहे, तर त्यामुळे पुन्हा आता मी बाईक घेतली आहे.
अच्छा, लोग जितने घूम के आएंगे उतना कम है, उतना टाइम लगेगा और उतना लोग बाहर निकलते रहेंगे उतना टाइम लगता है। अच्छा इसीलिए ते एवढी गर्दी आहे की काहीच सांगू शकत नाही, कोण कुठे आहे काहीच कळत नाही आहे. त्यामध्ये एक बोनस पण असं आहे की मी एक सोलो असल्यामुळे मी असं कुठेही निघून जाऊ शकतो एकटा. आणि इकडे खूप सारे बाईक्स अवेलेबल आहेत. आता मी ते बघतो काही खायला भेटते का, कारण सकाळपासून काहीच खायला नाही, खूप सारी भूक लागली आहे. तुम्हाला गर्दी दाखवतो मी इथली, ही बघा कुठे गर्दी, आणि इथे मी ना गर्दी आहे, खूप जास्त गर्दी आहे, खूप जास्त गर्दी आहे यार. सकाळपासून 4थी बाईक आहे माझी, 4थी नाही 5वी बाईक आहे. बाईकच्या बाईकवरच फिरतो आज फक्त. हायवे क्रॉस करून तिथपर्यंत खूप 25-30 किलोमीटर जास्त चालणं होणार आहे. सकाळपासूनची माझी 6वी बाईक आहे. प्रत्येक बाईकच्या मागे 100, 150, 200 चालूच आहेत. पण हे खूप चांगलं आहे, बाईक सुविधा केलं आहे त्या लोकांनी. नाही तर असे चालावं लागतं आणि खूप खूप जास्त डिस्टन्सवर चालावं लागतं, खूप हालत खराब होतं. हा पोट भरून जेवलो आहे. सकाळपासून काहीच नाश्ता नव्हतं केलं, फक्त बस फिरतोय. इकडे एकटा असल्यामुळे काही टेन्शनच येत नाही कोणाचं की कोण कुठे किंवा काय कुठे. आता जातो आहे मी आता एरियल घाटवर गंगा आरतीसाठी. 6 वाजताची गंगा आरती आहे आणि मी होता त्रिवेणी टेस्ट म्हणून एक रेस्टॉरंट आहे त्या बाजूला, एरियल घाटच्या बाजूलाच. खूप छान टेस्ट आहे, खूप मस्त आहे. जर तुम्ही आपली व्हिडिओ बघितली असेल तिकडे जाऊन नक्कीच टेस्ट करा. एरियल घाटच्या जवळपास तुम्ही असाल तर एक महर्षी स्मारक म्हणून एक मंदिर आहे, खूप छान आहे. हे बघा, गोप्रोमध्ये तर झूम तर होणार नाही, त्याची व्हिडिओ मी फोनमध्ये शूट करून तुम्हाला एक दाखवतो आहे. आणि सकाळी एवढी गर्दी होती त्यापेक्षा आता खूप गर्दी कमी झाली आहे आणि वातावरण थोडं थंड आहे इथे. एरियल घाटवर आलो आहे मी आता गंगा आरतीसाठी. आरतीचा टाईम आहे 6 वाजता आणि 4च वाजलेत. मी आलो आहे मागे, जर तुम्हाला दिसत असेल ना तर पब्लिक बघा मागे इथे आहे. आणि त्या बाजूला पण तुम्ही बघायला गेलं त्या बाजूला सुद्धा खूप सारी पब्लिक आहे. गोप्रोमध्ये कदाचित दिसून येत नसेल. गंगा आरतीची तयारी इथेच बसलो जवळच, कारण की मी 4 वाजता येऊन बसलो आहे. मला जवळून गंगा आरती बघायची होती म्हणून मी येऊन बसलो आहे. महावीर विक्रम बजरंगी आरती झाली आहे आणि मी आता निघालो आहे. आणि इकडनं मला कमीत कमी 40 ते 45 मिनिटं लागणार आहे तिकडे पोहोचण्यासाठी. तर बघूयात बाईक भेटते किंवा मला चालत जावं लागेल, तर तुम्ही बघत राहा. माझा मागचा रातचा व्ह्यू बघून घ्या, कारण आता इथले मी निघतोय. हे बघा नाईट लाईफ इथली कसली भारी आहे, कसली भारी आहे यार. लास्ट सवारी आजची. 4-5 लोग मुझे हाथ दिए, बोला नहीं भैया रुकना नहीं. जशी गंगा आरती झाली तशी मी लगेच एरियल घाटवरून निघालो, कारण की माझी 8:45ची बस होती. बस आहे. तर जर सकाळी एका बाईकवाल्याचा नंबर गेला होता, त्याला कॉल केला, तो मला घेण्यासाठी आला आणि त्याने माझी 5 किलोमीटरसाठी 500 रुपये घेतलेत. ठीक आहे, पण व्यवस्थितपणे घेऊन आला, त्याने सोडलंसुद्धा. चांगलं आहे, बाईकवाले लगेचच सोडतात 100-200 रुपये जे काय असेल ते घेऊन. बस जी 10 वाजता निघाली होती ती आता डायरेक्टली रिवाच्या इथे येऊन थांबले. 4 वाजलेत आता आणि टेम्परेचर 9 डिग्री. खूप थंडी आहे. 9 वाजून 35 मिनटं जबलपूरच्या पुढे आलो आहे. अजूनपर्यंत मला मुंबईला पोहोचायला रात्रीची 12:30चा टाईम दाखवतोय बस. पण बसवाला जी बस खेचतोय ड्रायव्हर जबरदस्त. अमरावतीच्या इथे
समृद्धी एक्सप्रेसवेवर नागपूरपासून नागपूरपासून जो हायवे पकडला तेव्हापासून खायला काहीच नाही आहे. 100-150 किलोमीटर खायला काहीच भेटत नाही. आणि जर भेटते ते पण वडापावच्या व्यतिरिक्त काहीच नाही. फक्त ते वडापाव आता भेटला आहे ते पण एक, कारण की एवढे सर्व जे ट्रक उभे आहेत आणि त्यात भरपूर साऱ्या गाडी उभ्या आहेत, ते सर्व त्या जेवणासाठी उभे आहेत. काहीच भेटत फक्त एक वडापाव खाल्ला आहे. आता पुढे जाऊन बघूयात कुठे काय ढाबा वगैरे काय भेटतो का, तिकडे जाऊन थांबून काहीतरी खाऊन घेईल. आणि मुंबईमध्ये पोहोचण्यासाठी तरी आता टाईम दाखवतो आहे 1:40 म्हणजे 1:45 वाजता.